नमस्कार, सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला व्हेज पुलाव करून दाखवते। त्यासाठी मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो 2-3 वेळा धुतला आणि पाण्यात भिजत ठेवला होता। अर्धा तास पाण्यात भिजवल्यामुळे पुलाव हा छान मोकळा होतो। भाज्यांमध्ये मी इथे मटार, गाजर, फरसबी, फ्लावर आणि बटाटा घेतलेला आहे। असे मीडियम साइजचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एक कांदा उभे पातळ काप करून घेतलेले आहेत। 8 ते 10 काजू घेतलेले आहेत। इथे आलं, लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे। फोडणीसाठी मी 2 चमचे तूप वापरणार आहे। तुम्ही हवं तर तेलात पण पुलाव बनवू शकता। चवीप्रमाणे मीठ आणि अख्ख्या मसाल्यांमध्ये तेजपत्ता आहेत 3 हिरव्या वेलच्या, 7-8 काळं मिरं, 3-4 लवंगा, दालचिनी आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। चला तर आपण आता पुलाव बनवायला घेऊया। तूप घालते। आता तूप चांगलं गरम करून घ्यायचंय आणि आता आपण 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, तर 4 वाट्या इथे पाणी घेणार आहोत आणि पाणी आधीच आपण गरम करून ठेवायचंय, म्हणजे गरम पाणी पुलावात घालायचं आहे। तर आता तूप चांगलं गरम करून घेऊया। तूप गरम झालंय। आता अख्खे मसाले घातले, काजू, आणि आता कांदा घालते। कांदा आणि आलं लसूण पेस्ट। आता कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत। भाज्या थोड्या परतून घेते। तांदूळ आधीच नाही घातला, कारण की तांदूळ जर परतायला घेतलं तर त्याचा तुकडा होतो, म्हणून आधी भाज्या चांगल्या 1-2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। सॉरी, तुपामध्ये आपण तूप घातलंय ना फोडणीत। भाज्या परतून झाल्यात चांगल्या। आता ह्यामध्ये मी तांदूळ घालते आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे। भाज्या तांदूळ मस्त मिक्स करून झालंय। आता गरम पाणी घालते मी। 2 वाट्या तांदूळ होते, तर इथे 4 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे। आणि आता एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। मीठ घालते आणि उकळी काढून मग आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। आता एक उकळी येईपर्यंत आपण थांबूया। छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला शिजेपर्यंत थांबायचंय। मध्ये मध्ये 5 मिनिटांनी आपल्याला चेक करून घ्यायचंय। आता आपण पुलाव शिजवून घेऊया। 10 ते 12 मिनिटं होऊन गेली आहेत आणि मध्ये मी एकदा चेक केलं होतं, तेव्हा आता आपला तांदूळ पण शिजला आणि आता पुलाव रेडी आहे। मस्त एकदम मोकळा असा पुलाव तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। बघा मस्त एकदम। आता अगदी कमीत कमी साहित्यात आणि छान मी तुम्हाला पुलाव करून दाखवलेला आहे। एकदम मोकळा दाणा झालेला आहे भाताचा आणि परफेक्ट पाण्याचं प्रमाण वगैरे जर तुम्ही वापरलं तर तुम्ही पण केलेला पुलाव असा छान मोकळा आणि सुटसुटीत होईल। चला तर कशी वाटली तुम्हाला ही पुलावची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।